बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथल्या तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आणि हे फक्त झाली ती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षितपणामुळे। मी तुम्हाला दाखवतोय खामगाव इथलं हे तालुका क्रीडा कार्यालय आहे आणि याच ठिकाणी संकुल सुद्धा आहे। ही जी परिस्थिती आहे आपण या क्रीडा संकुलाच्या पायऱ्यावरती बघा, ठिकठिकाणी गुटखा खाऊन या ठिकाणी थुंकलेले आहेत। अक्षरशः म्हणजे हे ज्या पायऱ्या ज्या आहेत लाल झालेल्या आहेत। या परिसरामध्ये ठिकठिकाणी बाटल्या पडलेल्या आहेत, सिगारेटचे पाकिट पडलेले आहेत। अतिशय म्हणजे अस्वच्छता या संकुलाच्या परिसरामध्ये आहे। खामगाव तालुक्याच्या या महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे खामगाव शहरामध्ये हे क्रीडा संकुल या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं आहे। क्रीडा संकुलाची जी काही व्यवस्था जी आहे ती इथली पाहिली तर अतिशय बिकट व्यवस्था इथली झालेली आहे। ठिकठिकाणी इथल्या ज्या टवाळखोर मुलं असतील किंवा पुरुष असतील त्यांनी या संकुलामध्ये येऊन ठिकठिकाणी इस्कारा मारले, ठिकठिकाणी काळी कचरा जो तो साचलेला, अतिशय घाण जी आहे ती या क्रीडा संकुल परिसरामध्ये साचली असल्याचं दिसते। दररोज हजारो विद्यार्थी असतील या संकुलामध्ये, या क्रीडा कार्यालयाच्या संकुलामध्ये विविध प्रकारची प्रॅक्टिस करण्यासाठी येतात, खेळण्यासाठी येतात। त्यामध्ये क्रिकेट असेल किंवा पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थी या ठिकाणी येत असतात। मोठं ग्राउंड जे आहे ते तालुका क्रीडा संकुलाला या ठिकाणी आहे। आपण जर जवळपास 500 मीटरचं ट्रॅक सुद्धा बनवलेला आहे, मात्र ट्रॅकची अवस्था जी आहे ठिकठिकाणी दगड जे आहेत दगड या ट्रॅकवरती आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांना साधी रनिंग सुद्धा करता येत नाहीये। शेकडो विद्यार्थी जे आहेत ते पोलीस भरतीची प्रॅक्टिस याच ग्राउंडवर करतात। अनेक विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी खेळत आहेत, विविध प्रकारचे खेळाची प्रॅक्टिस सुद्धा करतात। मात्र क्रीडा संकुलाची जी अवस्था जी आहे ती अतिशय बिकट झाली आणि ती फक्त इथल्या तालुका क्रीडा कार्यालयाच्या दुर्लक्षितपणामुळं ही जी खोली जी आहे क्रीडा संकुलमध्ये या खोलीला अक्षरशः लॉक लावलंय आणि वेल्डिंगनं पॅक करून ठेवलंय। ह्याच्या आतमध्ये ज्या वेळेला आम्ही डोकावून पाहिलं त्यावेळेला अक्षरशः व्यायामाचं जे साहित्य जे आहे ते व्यायामाचं साहित्य आतमध्ये धूळ खात पडलेलं आहे। म्हणजे अनेक वर्षापासून ही जी खोली जी आहे ती वेल्डिंगनं बंद करून ठेवली। इथले जे विद्यार्थी आहेत व्यायाम करणारे किंवा खेळणारे त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येत नाही, कारण की त्याला लॉक लावून ठेवलंय, वेल्डिंग मारून ठेवली। का वेल्डिंग मारली असेल किंवा का लॉक लावून ठेवला असेल हा एक मोठा प्रश्न या ग्राउंडवर येणाऱ्या या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे। मात्र एकंदरीत पाहिलं तर आता जरी पाहिलं आपण काही जे लहान मुलं असतील, विद्यार्थी असतील खेळायला ग्राउंडवर येतात, मात्र त्यांना फक्त ग्राउंडचाच या ठिकाणी लाभ घेता येतो। मात्र ग्राउंडची अवस्था सुद्धा जी आहे ती अतिशय बिकट झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर जिल्हा क्रीडा अधिकारी या संपूर्ण या तालुका क्रीडा संकुलाकडे कशा प्रकारे लक्ष देतात आणि जो काही संबंधित तालुका क्रीडा अधिकारी असेल त्यांच्यावरती काय कारवाई करतात याकडे सुद्धा आता लक्ष लागून आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी, खामगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।